इडली बॅटरपासून फक्त इडलीच का बनवायची ना, बनवा त्यापासून नवनवीन 5 पदार्थ. खूपच क्रिस्पी, कुरकुरीत आणि वेगवेगळे असे नवनवीन युनिक तुम्हाला 5 पदार्थ इथे नक्कीच बघायला मिळतील. त्यामुळे रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत फॉलो करा आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल. इथे मी 6 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. 6 वाटी रेशनिंगचे तांदूळ आणि त्याला 3 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण इथे घेतलेलं आहे. तर हे मी सकाळी भिजत घातलेलं होतं आणि आता हे बघा रात्रीचं मी हे बारीक करून इथे घेणार आहे आणि हे रात्रभर आपल्याला मस्त असं आंबवून हे पीठ इथे घ्यायचं आहे. तर हे उडदाची डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असं भिजलेले आहेत. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. आणि हे उडदाची डाळ आणि तांदूळ तुम्ही एकत्र भिजवले तरीही काहीच हरकत नाही. तुम्ही यामध्ये 1-2 चमचे मेथी दाणे आणि पोह्याचा सुद्धा वापर करू शकता. इडली पोह्याने खूप छान अशी मऊ होते आणि मेथी दाण्यांनी ह्या इडलीला चव येते आणि मेथी दाणे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच उपयोगी ठरतात. त्यामुळे इथे मी 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत. पोह्याचा मी इथे वापर केलेला नाही. विदाऊट पोह्याचे सुद्धा ही इडली आपली मस्त अशी स्पंजीस अशी तयार होणार आहे. म्हणजे आपण इडलीच्या या बॅटरपासून वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत, ते अप्रतिम असे तयार होतील. तुम्ही इथे पाहू शकताय आपला अर्धा डबा इथे हे बॅटर तयार करून झालेला आहे. म्हणजे आपण हे मिक्सरला बारीक करून ठेवून घेतलेलं आहे. तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकताय साईज वाढलेली आहे. खूपच मस्त आपलं हे पीठ आंबलेलं आहे. हे बघा खूप छान जाळी पडलेली आहे. मस्त असं पीठ आपले हे आंबलेलं आहे. यामध्ये आपण सुरुवातीला सोडा आणि मीठ अजिबातही वापरलेलं नव्हतं. डायरेक्ट आपण हे बारीक करून ठेवलेलं होतं. तर आता हे थोडंसं बॅटर बाजूला करून घेऊयात. यामध्ये अर्धा कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. त्याचबरोबर इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत 3 ते 4 चमचे आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जसं भजीचं पीठ तयार करतो ना त्या टाईपमध्ये हे आपल्याला पीठ तयार करून इथे घ्यायचं आहे. तर यामध्ये पाव चमचा अगदी सोडा इथे घातलेला आहे. जास्त सोडा घालायची गरज नाही आणि त्याच्या या पद्धतीने अशा भजी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही विश्वास ठेवा, ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करून बघा. एवढ्या क्रंची, कुसकुशीत आणि एवढ्या भारी ह्या भजी तयार होतात की तुम्ही नेहमी इडलीचं बॅटर तयार केलं तर या भजी करायला अजिबात विसरणार नाही. खूपच सुंदर या भजी इथे तयार होतात. एकदम क्रिस्पी, कुरकुरीत अशा या भजी इथे तयार होतात. तर हे बघा सेम प्रोसेसमध्ये हे बघा आपण मस्त अशा या भजी तयार करून घेतलेल्या आहेत. अगदी लाल होईपर्यंत भजी तयार करून घ्यायच्या आहेत आणि या आता आपण बाजूला करून घेणार आहोत. खूपच छान लागतात या भजी. खरंच तुम्ही एकदा विश्वास ठेवून या भजी करून बघा. तर हे बघा हे सर्व आता सेम प्रोसेसमध्ये आपण राहिलेले सुद्धा बॅटरच्या ह्या भजी तयार करून इथे घेतलेला आहेत. तर हा झाला आपला एक पहिला पदार्थ की आपण इथे इडली बॅटरपासून ह्या मस्त अशा कुरकुरी भजी बनवलेल्या आहेत. तर भजी बघता बघता एक लाईक तर नक्कीच झालंच पाहिजे. तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपीज सर्वात आधी दिसत राहतील. तर ऐकले का, खूपच कुरकुरीत आणि क्रिस्पी आपल्या या भजी तयार झालेल्या आहेत. आता एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी आणि हिंगची फोडणी लावून घ्यायची आहे. कढीपत्त्याची फोडणी लावून घ्यायची आहे. हे बघा 3 उकडलेले बटाटे, 1 कांदा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि कोथिंबीर बारीक कट करून इथे घेतलेली आहे. तर इथे आता कांदा या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. तर आपण इथे बनवत आहोत बटाट्याची भाजी. तर ही म्हणजे आपली ही प्रोसेस आहे स्टफिंग इडलीची. इथे आपण मस्त असे पोटॅटोची स्टफिंग इडली बनवणार आहोत. तर हे बघा इथे आलं घातलेलं आहे आणि इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून इथे घेतलेल्या आहेत. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून इथे घ्यायचे आहे. आता जो उकडलेला बटाटा आहे तो कट करून आपण घेतलेला आहे तो आता यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे घेणार आहोत. तर इथे आपली बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपण झाकण लावून हे व्यवस्थित भाजी फक्त थोडीशी 2 मिनिट वाफवून
घ्यायच्या आहे। तर इथे झाली आपली बटाट्याची भाजी तयार। तर आता हे बघा एका स्टीमरमध्ये आपण पाणी घालून ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। तोपर्यंत ही बटाट्याची भाजी आता थंड झालेली आहे। ही आपण मॅशरने थोडी मॅश करून घेतलेली आहे। एका साईडला एका बाउलमध्ये हे बघा मस्त असं हे इडली बॅटरचं पीठ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। यामध्ये सोडा आणि मीठ घालून घेतलेलं आहे। आता या इडली पात्रांमध्ये हे बघा इडली बॅटर थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण जो बटाटा तयार करून घेतलेला आहे तो इथे मधोमध व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे आणि हा यावरून पुन्हा एकदा इडली बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। म्हणजे पूर्ण असं कवर अप करून घ्यायचं आहे बटाटा घातलेला। तर हे बघा वरून इडलीचं बॅटर, खालून इडलीचं बॅटर आणि मध्येही ही बटाट्याची भाजी आपण घालून घेतलेली आहे। त्यामुळे ही स्टफिंग इडली आपली तयार होईल। सेम बघा हे सेम प्रोसेसमध्ये आपण सर्व इडली बॅटर हे व्यवस्थित हे इडली बॅटर वरून खालून घालून घ्यायचं आहे आणि हे बटाटा कवर अप करून घ्यायचा आहे। सर्व इडली पात्रांमध्ये हे आपण असंच करून घेणार आहोत। या इडली अप्रतिम लागतात आणि या इडलीसाठी सांबरची गरज नसते, फक्त खोबऱ्याची चटणी केली तरी या इडली खूपच छान लागतात किंवा अशाच खायला सुद्धा ह्या इडली खूपच अप्रतिम लागतात। अशा सुद्धा तुम्ही या इडली खाऊ शकता। तर हे बघा हे सर्व आपण करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे इडली पात्रामध्ये, इडली पात्र या स्टीमरमध्ये। तर तुम्ही इथे पाहू शकताय 10 मिनिट झालेले आहे। पाण्याच्या बोटाने चेक करून पाहायचं आहे। इडली व्यवस्थित आपल्या तयार झालेल्या आहेत। साईडला काढून घ्यायच्या आहेत, थंड करून घ्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतरच इडली आपण बाजूला करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान आपल्या इडली इथे तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला ही यातली एक इडली कटसुद्धा करून दाखवते। तर इथे आपण सांबर केलेला आहे, खोबऱ्याची चटणी केलेली आहे। सांबर आणि खोबऱ्याच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, तिथून जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा। तुम्ही ते पाहू शकताय किती इडली आपली अमेझिंग झालेली आहे, अप्रतिम झालेली आहे आणि खूप छान असं हे स्टफिंग इथे आपली भरलेलं आहे। त्यामुळे इडली आपली खूपच परफेक्ट आणि डिलिशियस अशी दिसत आहे। तर आपली पुढची रेसिपी एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे इडली बॅटर तयार करून घेतलेलं आहे या इडली बॅटरमध्ये हे बघा या ठिकाणी थोडासा सोडा आणि इथे आपण घेतलेलं आहे मीठ, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे। आपण जसं उत्तप्पा करतो त्या टाईपमध्ये असं पळीनं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे इडली बॅटर। त्यामध्ये पुन्हा आपण जो बटाटा तयार करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि वरून पुन्हा एकदा हे बॅटर घालून हे कवर अप करून इथे घ्यायचं आहे। जे आपण उकडून इडलीचं केलेली आहे तयार, तशीच ही भाजून इडली तयार होते। हे इडलीला मस्त असा तेलांचा खमंग क्रिस्पीपणा असा साईडून येतो। खूपच छान ही रेसिपीसुद्धा अप्रतिम अशी तयार होते आणि खूप छान लागते देखील। तर हे बघा मस्त असं स्टफिंग डोसा म्हणाल तुम्ही तरीही चालू शकतं। स्टफिंग डोसा इथे आपला तयार झालेला आहे। तर हे बघा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे बघा कट करून मी तुम्हाला दाखवते। खूपच छान स्टफिंग तयार होतं आणि हे साईडचा जो एक्स्ट्राचा भाग दिसतो ना तो तर अतिशय कुरकुरीत असा लागतो। तर हे बघा खूप छान इथे आपलं स्टफिंग डोसा तयार झालेला आहे। खूप छान आपण हे सुद्धा रेसिपी अमेझिंग लागते। या रेसिपीसाठी तुम्हाला सांबरची गरज नाही, चटणीबरोबर फक्त सर्व करू शकता किंवा असे देखील खाऊ शकता। तर आता पुन्हा एकदा एका पॅनमध्ये असं तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा, बारीक कट करून घेतलेले टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, धना पावडर, मिरची पावडर यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। तुम्ही यामध्ये शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घालू शकता आणि हे बघा खूप छान इथे सुद्धा आहे आपला उत्तप्पा असा छान असा तयार होतो। यावर तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता किंवा यामध्ये पनीरसुद्धा तुम्ही किसून घालू शकता। तर हे बघा खूपच छान इथे हा डोसा आपला उत्तप्पा आपला इथे तयार झालेला आहे। हे छोटे छोटे साईजमध्ये केलेले आहेत, लहान मुलांना खूप आवडतात। तर हे बघा मस्त असं चटणी बरोबर आपण हे सर्व करूयात। खूप छान लागतो, लहान मुले अतिशय आवडीने खातात। तर हे बघा पुढची रेसिपी म्हणजे हे बघा छोटे छोटे आपण हे आता डोसे तयार करून घेणार आहोत। एकदम छोटे छोटे साईजमध्ये हे इडली बॅटर आपण इथे सोडून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। यामध्ये आता जी बटाट्याची भाजी आपण तयार करून घेतलेली आहे ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा वरून कवर अप करून घ्यायचं आहे। जी आपण स्टीमरमध्ये इडली तयार केली तशी आपण पॅनमध्ये या छोट्या छोट्या इडल्या तयार करून घेणार आहोत। पण ही थोडीशी हटके आहे बरं का रेसिपी,
शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, हे आता इडली कवरअप करून झालेल्या आहेत. वाफ काढून घ्यायची आहे आणि छान अशी वाफ काढून घेतल्यानंतर हे बघा, दोन्ही बाजूनी या इडली भाजून आपण घेणार आहोत. व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी. त्यामुळे काय होईल, खूप छान असे या दोन्ही बाजूनी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपल्या इडली तयार होतील. या पॅन इडली म्हटलात तरी काहीच हरकत नाही, किंवा तडका इडलीसुद्धा इथे तुम्ही म्हणू शकता. तर हे बघा, ही दोन्ही बाजूने आपण वाफ काढून या इडलींना घेणार आहोत. आता या इडली आपण बाजूला करून घेऊयात आणि पुढची रेसिपी म्हणजे अमेझिंग आहे बरं का. थोडासा याला हटके असा आपण फ्लेवर देणार आहोत. तर हे बघा, हे आता बाजूला करून घ्यायचं आहे. याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात. यामध्ये मोहरी आणि तिळाची छान अशी फोडणी लावून घ्यायची आहे. यामध्ये लाल मिर्च पावडर, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ हे घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं तीळ तडतडले की यामध्ये आपण घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा छान असं तडतडला की यामध्ये घालून घ्यायच्या आहेत या छोट्या छोट्या इडली. या मिनी इडली यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याला मस्त असं या तडक्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. दोन्ही बाजूने हा तडका व्यवस्थित या इडलीला लागला पाहिजे. यामुळे ह्या इडलीचा फ्लेवर खूपच अमेझिंग होतो बरं का. खूप छान लागतात आणि तिळामुळे सुद्धा या इडली अतिशय वेगळ्या लागतात, खूप छान लागतात. तुम्ही ही पण रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुमची वाहवाही झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. यासुद्धा इडली तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता. तर हे बघा, तुम्हाला कट करून दाखवते. पाहू शकताय तुम्ही. हे बघा, खूप सुंदर आपली इडली झालेली आहे. स्टफिंग आत दिसत आहे आणि यासुद्धा इडली खाण्यासाठी अप्रतिम अशा लागतात. यांना आपण तडका दिला आहे त्यामुळे याची थोडीशी टेस्ट नक्कीच वेगळी लागते. तर या इडली बॅटरपासून आपण 5 रेसिपी बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या. तुम्हाला कशा वाटल्या लगेच जाऊन कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. लगेच जाऊन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश. त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.